पूजा खेडकर प्रकरणामध्ये यूपीएससीने पूजा खेडकरला दोषी ठरवत तिची उमेदवारी रद्द केलेली आहे। यूपीएससीच्या नियमांचा भंग करणं आणि फसवणूक केल्यानं पूजावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। यूपीएससीने पूजाला मंगळवारपर्यंत वेळ दिलेला होता, मात्र तिने शेवटपर्यंत स्पष्टीकरण दिलेच नाहीये। भविष्यामध्ये तिला यूपीएससीची कुठलीही परीक्षा आता देता येणार नाहीये। तर एक मोठी बातमी, एबीपी माझाने ही बातमी सातत्याने लावून ठेवलेली होती आणि त्याचा इम्पॅक्ट आपण बघतोय की पूजा खेडकरवरती आता कारवाई झालेली आहे। पूजा खेडकरला यूपीएससीने दोषी ठरवलेला आहे। काय नेमकं म्हणते यूपीएससी? यूपीएससी कडून पूजा खेडकरची उमेदवारी सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे। भविष्यामध्ये यूपीएससीची कोणतीही परीक्षा तिला देता येणार नाही। 2009 ते 2023 चे सर्व रेकॉर्ड्स आता यूपीएससीने तपासलेले आहेत। पूजा खेडकर वगळता इतर कोणीही दोषी आढळलेले नाहीये। खेडकर प्रकरणानंतर यूपीएससी एसओपी वरती सुद्धा आता पुनर्विचार करणार आहे। तर पूजा खेडकरला यूपीएससीने दोषी ठरवलेला आहे। एक मोठी बातमी, तिची उमेदवारी सुद्धा आता रद्द करण्यात आलेली आहे। यूपीएससीच्या नियमांचा भंग करणं आणि फसवणूक करणं हे तिच्यावरती आरोप होते आणि त्या संदर्भात आता यूपीएससीने ही कारवाई केलेली आहे। यूपीएससीने पूजाला मंगळवारपर्यंत म्हणजे कालपर्यंत वेळ दिलेला होता तिचं स्पष्टीकरण मांडण्यासाठी, पण पूजाने त्या संदर्भात कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये। त्यामुळे आज तिच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि भविष्यामध्ये पूजा खेडकरला यूपीएससीची कोणतीही परीक्षा देता येणार नाहीये। एबीपी माझाने ही बातमी सातत्याने लावून धरलेली होती आणि त्याच बातमीचा इम्पॅक्ट आपण बघतोय। पूजा खेडकरला यूपीएससीने दोषी ठरवलेला आहे, तिची उमेदवारी रद्द केलेली आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मंदार, या बातमीचा तुम्ही सातत्याने पाठपुरावा केलेला होता आणि अखेर आज यूपीएससीने एक मोठं पाऊल उचललेलं आहे, काय अपडेट? यूपीएससीने ही कारवाई करताना जे म्हटलेलं आहे ते आपण सुरुवातीपासून सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत होतो की या पूजा खेडकर यांनी दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र घेतानाच त्या ठिकाणी काही खोटी कागदपत्र सादर केलेली होती। त्यांचं दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र हेच मुळामध्ये खोटं होतं आणि त्या आधारे त्यांनी त्यांची उमेदवारी यूपीएससीकडे दाखल केली। त्यांनी परीक्षा दिली। त्यानंतर जेव्हा यूपीएससीने त्यांना बोलावलं त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी, तेव्हा त्या ठिकाणी गेल्या नाहीत। मात्र त्यानंतर काय घडलं हे आतापर्यंत समोर आलेलं नव्हतं, जे आज पूजा खेडकर यांच्या वकिलांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की एम्स जे दिल्लीतलं रुग्णालय आहे त्या एम्स रुग्णालयाकडूनच या पूजा खेडकर यांना त्या 47% दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळालं आणि त्या आधारे यूपीएससीने त्यांना आयएस हे पद बहाल केलं। हा सगळा युक्तिवाद एकीकडे कोर्टामध्ये सुरू होता आणि एका अर्थाने पूजा खेडकर यांनी त्यांच्या वकिलांच्या मार्फत जे काही आरोप आहेत ते एका अर्थाने यूपीएससीवरती ढकलण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यानंतर काही तासांमध्येच यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केलेली आहे आणि याचा परिणाम जो आहे तो उद्या पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जावरतीची सुनावणी होणार आहे। दिल्लीतल्या पतियाला कोर्टामध्ये त्या सुनावणीवरती होणार आहे, कारण एका अर्थाने यूपीएससीने त्यांना दोषी ठरवलेलं आहे। त्यामुळं दिल्ली पोलीस आता पूजा खेडकर यांच्यावरती कारवाई करायला मोकळे झालेत। अमोल, मंदार, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर भविष्यामध्ये यूपीएससीची कुठलीही परीक्षा पूजा खेडकरला देता येणार नाहीये आणि विशेष म्हणजे उद्या जी सुनावणी होणार आहे पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनासंदर्भातली, त्यावरती सुद्धा याचा एक मोठा परिणाम होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।